ज्यावेळेस आम्ही गावखेड्यामध्ये गेलो त्यावेळेस साहेब आम्हाला कळलं की साहेबांनी यात्रा कोणत्या उद्देशाने काढली आणि त्याचं कारण याच्यामध्ये काय आहे हे आम्हाला साहेब खेड्यामध्ये गेल्यानंतर कळलं। आम्हाला प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर एक ससा असतो आणि सशाच्या मागे कुत्रं लागलेलं असतं, त्याप्रमाणे 4-2 माणसं एखाद्या ठिकाणी जर असतील तर त्या सशासारखी अवस्था साहेब खेडेगावामध्ये झालेली आहे। आणि जसं काही भावकीचं भांडण असतंय, जे एका ताटात माणसं साहेब आजपर्यंत जेवत होती, परंतु या आरक्षणामुळे एका ताटात जेवणारी माणसं तो समोरून बघतो आणि हा समोरून बघतो आणि एकमेकाचा वाद कधी पेटेल अशी चिन्ह साहेब ग्रामीण भागामध्ये आहेत। आपण जी साहेब भूमिका घेतली, या भूमिकेचं संपूर्ण ओबीसी बांधव त्या ठिकाणी स्वागत करत आहे। खेड्यातल्या गाववाड्यातला ओबीसी त्या ठिकाणी साहेब या ठिकाणी तुम्हाला ऐकण्यासाठी उपस्थित आहे। आपली यात्रा अशाच पुढे व्हावी असं शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद दादा। यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय आमच्या मार्गदर्शिका रेखाताई ठाकूर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे। या परांडा शहरामध्ये आरक्षण बचाव यात्रेच्या साठी उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, या मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व ओबीसी नेते, भूम परांड्यातील ओबीसी संघटनांचे वेगवेगळ्या जातीतील जे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले कार्यकर्ते नेते आहेत ते, आणि समोर बसलेल्या बंधू भगिनींनो, उस्मानाबाद जिल्हा हा खर तर सर्व वेगवेगळ्या विविध भटके विमुक्त आणि ओबीसी आणि विविध जाती समूहांचं जिथे खूप मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या आहे असा हा जिल्हा आहे। आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांची जी उपस्थिती आहे, तर हा जो आरक्षणाचा विषय आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पेटलेला दिसतो आहे, त्याची धग इथे आपल्याला सर्वांना लागलेली असल्यामुळेच आपण आज समोर एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहात। महत्वाचा विषय या ठिकाणी असा आहे की संपूर्ण जर का आपण हा ओबीसीच्या आरक्षणाचा इतिहास पाहिला तर ओबीसीच्या आरक्षणाला आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती पहिल्यापासूनच विरोध इथल्या प्रस्थापित पक्षांनी केलेला आहे। काँग्रेसने आपल्याला 40 वर्ष आरक्षण मिळू दिलं नाही, बीपी सिंगांनी ते आपल्याला आरक्षण आणून दिलं, तर त्याच्या विरोधामध्ये मोठी मोठी आंदोलनं झाली, कोर्टामध्ये केस झाल्या, सुप्रीम कोर्टामध्ये केस झाल्या, त्याच्यानंतर आपल्याला काही प्रमाणामध्ये जे आरक्षण मिळालं तर त्याच्यामध्ये आज आपण बघतोय, कोणीतरी मगाशी इथे उल्लेख केला की आमदार खासदारकीसाठी आपल्याला ओबीसींना आरक्षण नाही, परंतु आज आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये देखील आरक्षण नाही, आज आपल्याला नगर परिषदेमध्ये नगरपंचायतीमध्ये देखील आरक्षण नाही। आपलं आरक्षण संपवण्याचं काम इथल्या प्रस्थापित पक्षांनी केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने जेव्हा विचारलं महाराष्ट्र सरकारला की जर का आरक्षण द्यायचं असेल स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपंचायता ह्या सगळ्या ज्या इथल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्याच्यामध्ये जर ओबीसींना आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी किती मागासलेला आहे याची संख्या आणि याचं मोजमाप सरकारने जर केलेलं असेल तर ते मांडा, परंतु महाराष्ट्राच्या सरकारने ते आपल्या समोर मांडलं नाही, सुप्रीम कोर्टासमोर मांडलं नाही। आपण मोदीच्या सरकारला, भाजपच्या सरकारला विनंती केली की तुमच्याकडे जात गणना झालेली आहे 11 साली, जी काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीमध्ये झाली त्याची आकडेवारी आहे, ही आकडेवारी या ठिकाणी द्या, परंतु मोदी सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये शपथेवर सांगितलं की ही आकडेवारी देता येणार नाही। वारंवार इथल्या प्रस्थापित पक्षांनी ओबीसींचं आरक्षण दुभवण्यासाठी या ठिकाणी भूमिका केलेल्या आहेत, ते स्वतःला खूप मोठे ओबीसीचे
ओबीसीचे पक्ष आणि ओबीसीचे कार्यकर्ते म्हणवतात, स्वतः पंतप्रधान ओबीसी असल्याचा या ठिकाणी घोषणा करतात अनेक वेळा, परंतु ओबीसीचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी जेव्हा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आकडे मागितले तेव्हा त्यांनी दिलेले नाही. तेव्हा आपण नीट लक्षात घ्या की आपल्या हातामध्ये जे काय आहे ते सगळं हिसकावून घेण्याचं एक षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे. आणि त्याच षडयंत्राचा भाग म्हणून आज आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये हा वाद पेटलेला. आम्ही ओरडून सांगितलं की तुमचं ताट वेगळं, आमचं ताट वेगळं, तुमच्यासाठी आम्हाला सहानुभूती आहे, तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू, परंतु नाही आम्हाला ओबीसीच्या ताटातलं खायचं आहे अशी दादागिरीची भाषा या ठिकाणी बोलली जात आहे. बंधू भगिनीनं एक थोडासा विषय या ठिकाणी मला मांडायचा आहे, तो म्हणजे हा की आज जो गरीब मराठा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे त्याचं खरं कारण काय आहे. कारण या ठिकाणी बहुजनांच्या राज्याचा कलश घेऊन जेव्हा यशवंतराव चव्हाण आले, 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा हे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय, बहुजनांचं राज्य होईल अशी घोषणा त्यांनी केलेली होती. परंतु आपण बघितलं की हे जे इथे घराणेशाह आहेत, इथे जी मुठभर घराण्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ते जे या ठिकाणचे उच्चभ्रू घराणेशाहीचे मराठे आहेत, ज्यांनी सत्ता राबवली महाराष्ट्राची, त्यांनी इथल्या गरीब मराठ्यांसाठी विकासाचा कार्यक्रम राबवला नाही, झाले, परंतु इथल्या गरीब मराठ्याला त्यांनी वाऱ्यावर सोडलं. आज हा गरीब मराठा रस्त्यावरती आला आहे, त्याची जी ही भूमिका आहे, त्याचं हे जे स्थिती आहे याच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, आम्ही त्यांच्या बाजूने आहे. परंतु त्यांनी एक लक्षात घ्यावं की आरक्षणाची जी काही या ठिकाणी तत्वज्ञान आहे, आरक्षणाचा संविधानाने दिलेला जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला काही नियम आहेत आणि त्या नियमानुसार जे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले समूह आहेत त्यांच्यासाठी एक आरक्षणाची तरतूद आहे. आणि जर गरीब मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण हवं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा कायदेशीर मार्ग काढता येईल, परंतु त्यांनी ओबीसीच्या ताटामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये. आमची कळकळीची विनंती आहे आमच्या गरीब मराठा बांधवांना आणि जरांगे पाटलाला देखील की हे भांडण थांबवा, आपण तुमची लढाई सर्व मिळून लढू, परंतु या ठिकाणी जर का ओबीसीच्या ताटामध्ये कोणी तंडेली करून घुसण्याचं काम करत असेल, आमच्या ओबीसी बांधवांना गावागावामध्ये त्रास देण्याचं काम होत असेल तर त्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर खंबीर उभे आहेत. हा इशारा देण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. या ठिकाणी सकल ओबीसी समाज बांधवाच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मानाची काठी आणि घोंगडी देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. सकल ओबीसी समाज आदरणीय रेखाताई ठाकूर तसेच बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा या ठिकाणी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मानाची काठी आणि घोंगडी देऊन सन्मान होत आहे. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब तो संघर्ष करो, बाळासाहेब तो संघर्ष करो, बाळासाहेब तो संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आपलं मनोगत व्यक्त करणार. इथं येऊन बोलावं, इकडेच येऊन बोलावं. झालं एक मिनिट प्रवीण भाऊ सरांना इशारा कर, इकडे बोलायला वगैरे साईडला. शांततेने सगळ्यांनी 10 मिनिटासाठी बसा.
मी आपल्याशी असताना फक्त 10 मिनिटच बोलणार. स्टेजवरच्या पाठीमाग्याच्या अजिबात गडबड न करता खाली बसून घ्यावं. खाली बसा, खाली बसा, शांततेने खाली बसा. कोणी कोणाला सांगू नका, खाली बसा. बस राजा, त्या गावचा पाहुणा नाही, बस खाली. रेंज भी नहीं, सिग्नल भी नहीं. एक मिनट. मंचकावरती उपस्थित सर्वच वेगवेगळ्या समाजाचे असणारे संघटनांचे प्रमुख आणि त्याच्याच बरोबर त्यांच्याबरोबर आलेले सगळेच कार्यकर्ते, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, मी आपलं सगळ्यांचं असणारं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपलं मनोगत या ठिकाणी सुरुवात. बेरोजगारी वाढल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय की आरक्षण मिळालं की मला नोकरी लागली. माझ्या समाजाला आरक्षण मिळालं की मला नोकरी लागली अशी असणारी परिस्थिती आहे. सगळ्यांना नोकऱ्या लागायच्या असतील या ठिकाणी आमच्याबद्दल जो प्रचार केला जातोय की हा इलेक्शनचा प्रचार आहे, मी त्यांना असताना सांगतो की हा इलेक्शनचा प्रचार निश्चित आहे, पण हा इलेक्शनचा प्रचार 100 ओबीसीचे आमदार आणणं याच्यासाठी आहे, हे आपण लक्षात घ्या. तुमच्या पक्षातून तुम्ही ओबीसीच्या आमदारांना आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. आमचं आव्हान नाही. लोकसभेला एकही ओबीसीचा उमेदवार तुम्ही देऊ शकता. एकही ओबीसीचा उमेदवार तुम्ही देऊ शकला नाही. आणि तिथून या सगळ्या राजकीय पक्षांची मानसिकता जी आहे ती मानसिकता आपल्या लक्षात येते की ही मानसिकता अशी आहे की एससी एसटीला राखीव जागा आहे आणि राखीव जागा असल्यामुळे उमेदवारी देणं भाग आहे आणि म्हणून उमेदवारी देतात. त्या आरक्षित जागा नसत्या तर कदाचित त्यांनी उमेदवारी दिली नसती अशी परिस्थिती. तेव्हा या पक्षांची मानसिकता जी आहे ती इथल्या असणाऱ्या ओबीसी एससी एसटी याला डावलणारी मानसिकता ही आपण लक्षात. जरांगे पाटील यांची असणारी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण. त्यांनी आंदोलन चालू करणं सगळ्यांचा अधिकार आहे, त्यांनी चालू केलं. इथल्या राजकीय पक्षांना मी असं विचारतो तुमची भूमिका. इथल्या राजकीय पक्षांना विचारतो की तुमची भूमिका. उद्धव ठाकरे तुम्ही तुमची भूमिका मांडा. जो मागणारा आहे मराठा समाज मागणारा आहे आणि ओबीसी हा विरोध करणारा आहे त्या आमच्या ताटातून नको, त्याला वेगळं ताट द्या, आमचा त्याला पाठिंबा आहे, पण आमच्या ताटामध्ये आम्ही काही त्याला घेणार नाही. ही ओबीसीची भूमिका आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? तुम्ही कोणाच्या बाजूने प्रश्न असा आहे की तुम्ही नाही म्हणत आहे, मी उद्धव ठाकरे यांना उद्देशून विचारतोय की तुम्ही कुठच्या भूमिका बाजूने आहात याचा खुलासा. तुम्ही त्याचा असताना खुलासा. शरद पवार आम्ही आपल्याला असताना विचारतो की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की तुमचा विरोध आहे हे सांगा. बाळासाहेब काँग्रेसचे आहेत
त्या कनिष्ठ आम्ही असं विचारतो की तुमच्या काँग्रेसची भूमिका काय ती असताना सांगा. देवेंद्र फडणवीस बीजेपीचे आहेत. आम्ही बीजेपीला विचारतो की या जरांगे पाटील यांच्या मागणीशी तुम्ही सहमत आहात की विरोधात आहात हे सांगा. कोणीच बोलायला तयार नाही. शरद पवार काय म्हणतात ते हाके लक्ष्मण वाघमारे, छगन भुजबळ आणि जरांगे यांनी एकत्र बसावा, तोडगा काढावा. अरे राजपेठ्या तू मुख्यमंत्री का झालास? मग असं म्हण की जरांगे पाटील आम्ही आमचा पक्ष निवडून जरी आला तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरांगे पाटील होईल. शरद पवार आम्ही आपल्याला आवाहन करतो की आपण असताना पक्ष निवडून आला तर आपण असताना म्हणा की लक्ष्मण हाके यांना आम्ही असताना मुख्यमंत्री करतो. त्यांना मुख्यमंत्री केलं की ते सांगतील ना त्यांची भूमिका. हे जे फसवं राजकारण चाललंय ना हे आपण असताना लक्षात घेतलं पाहिजे. फसवं राजकारण काय आहे की यांना यांच्या समाजातून बाहेर पडायचं. शरद पवारांनी मध्यंतरी असताना स्टेटमेंट केलं की ज्याला असताना बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा दुजोरा दिला आणि तो म्हणजे आम्ही जर एकत्र लढलो तर आमच्या समाजाचे 225 आणू. समाज आणि आघाडी हे दोन वेगळं आहे. 2 दिवसानंतर शरद पवारांनी खुलासा केला की मला चुकीचं म्हटलं, मला समाज म्हणायचं नव्हतं, मला आघाडी म्हणायची. आता पोटात होतं ते बाहेर निघून गेलं, ओकून झालं. ते ओकलेला पुन्हा पोटात जात नाही, ते लोकांना दिसत जात. आणि म्हणून या प्रश्नावरती हे राजकीय पक्ष भूमिका घेणार नाही, इलेक्शन येईपर्यंत घेणार नाही. ते असेच टोलवा खेळवत त्या ठिकाणी राहतील. पण आपल्याला असताना या ठिकाणी सावध व्हायचं. मी असताना मानतो की ही जी आताची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती 1977 साली आली होती. 1977 साली काय झालं माहितीये का आपल्याला? 1977 सालामध्ये काय झालं? निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमधला मुद्दा इमर्जन्सी हटवायची की इमर्जन्सी ठेवायची. जे काँग्रेसच्या बाजूने होते ते म्हणत होते इमर्जन्सी चांगली. जे काँग्रेसच्या विरोधात होते ते असताना म्हणत होते की इमर्जन्सी वाईट आणि ते हटलं. राजकीय मतभेद. हा राजकीय मतभेद आपल्याला मान्य आहे की राजकीय मतभेद आहे. मतदान झालं की आपण असताना मत देऊन मोकळं झालो, परिस्थिती निवडायला सुरुवात. पण आता आपण बघत असाल की जे राजकीय मतभेद झाले. राजकीय मतभेद काय झालं? ओबीसी असं म्हणतोय मी आरक्षणवाद्याला आणि स्वतःलाच मतदान द्या. आणि मराठा समाज असं म्हणतोय की मी आता ओबीसीला मतदान करणारच नाही. हे राजकीय मत झालं. या राजकीय मतातून काहीही विद्वेष वाद होत नाही हे आपण लक्षात घ्या. ज्या दिवशी तो मतदान टाकेल त्या दिवशी त्याचा हा संपलेला असेल हे आपण लक्षात घ्या. निकाल जो येईल तो निकाल सगळ्यांना मान्य करावा लागतो. तो कदाचित त्याच्या बाजूने असेल किंवा तो कदाचित ओबीसीच्या बाजूने असेल. पण हा वाद सामाजिक झाला तर मग अडचण नाही हे आपण असताना लक्षात. हा राजकीय मतभेद मी जसं म्हटलं की मतदान टाकल्यानंतर
पुन्हा तो प्रश्न उभाच राहत नाही अशी परिस्थिती काय का तो म्हणतो मी माझं मत देऊन मोकळा जातो. पण हा राजकीय मतभेद याचं सामाजिकरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस मी असताना म्हणतो की राजकीय मतभेद हे मतभेद राहतात, पण सामाजिक त्यावेळेस येतं त्यावेळेस द्वेषाची भावना सुरुवात. आणि काही ठिकाणी ती सुरुवात झाली आहे, मी याच्या दुकानात जाणार नाही, मी त्याच्या दुकानातून विकत घेणार नाही, मी याच्या बरोबर चहा पिणार नाही, त्याच्या बरोबर जेवणार नाही. माझी आपल्या सगळ्यांना असणारी विनंती आहे, हे राजकारणी आपल्याला झुलवत आहेत हे लक्षात घ्या. हे राजकारणी आपल्याला झुलवत आहेत. बाबा तुम्ही राजकारण करताय, आमचं मत घेऊन सत्तेवरती यायला मागताय, चांगली गोष्ट आहे. पण येत असताना जरांगे पाटलांच्या प्रश्नावरती तुमची भूमिका ही सांगा ना. तुम्ही बाजूने आहात की विरोधात, आणि त्या प्रमाणात मग आम्हाला मतदान करता मोकळं होईल. परंतु तसं तिथे काही दिसत नाहीये. आणि म्हणून आता ओबीसीना स्वतःचा लढा हा पुन्हा उभा करावा लागेल हे लक्षात घ्या. स्वतःचं आरक्षण स्वतःलाच वाचवावं लागणार आहे, म्हणून वाचवायला येणार नाही या ठिकाणी. याचं कारण तुम्हाला असं वाटतं का देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांचं भांडण खरं भांडण आहे म्हणून? पुन्हा कुणाला वाटतं ते खरं भांडण आहे म्हणून हात वरती करतात. कोणाला वाटतं ते खोटं भांडण आहे त्यांनी हात वरती करतात. चांगली गोष्ट आहे की बऱ्याच जणांनी आपलं असणारा मत व्यक्त केले की हे खोटं भांडण आहे, हे खोटं भांडण आहे, हे फसवणारं भांडण आहे. मी जसं शरद पवार आणि असणारा बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात बोललो, तसं असणारं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे ब्राह्मण काय असते त्यांचं म्हणणे आम्हाला काही घेणं देणं आहे. आम्ही तर कधी आरक्षणवादी नव्हतो, देण्याच्या मार्गावरती आम्ही नाही, घटनेमध्ये दिलेलं आहे म्हणून आम्हाला लागू करावं लागतं. ते भांडण बघतील आणि करते काय तर त्याला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. पण त्याच्यातले असणारे या पक्षामध्ये असणारे काही कार्यकर्ते जे आहेत, प्रकाशराव तुमचं म्हणणं चुकीचं आहे, आमचा नेता ओबीसी वादी. मी म्हणतो दुधात साखर, तुमचा नेता ओबीसी असेल तर दुधात साखर एवढं गोष्ट कर की तुझ्या पक्षामध्ये भाग आणि त्याच्या पक्षाला वाटाघाटीमध्ये 100 जागा आल्या तर त्याला म्हणावं की 50 जागा ओबीसीच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभं कर, तर खऱ्या अर्थाने तुझा नेता ओबीसी वादी आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणतोय तुम्ही पक्ष सोडू नका. आपल्याला पक्ष संपवायचे नाही, उलट आपल्याला पक्ष जिवंत ठेवायचे आहे. पण त्याची पॉलिसी त्याचं हे बदललं पाहिजे आणि तो ओबीसी वादी झाला पाहिजे हे आपण बघतो. मित्रो, हे एक राजकारण चालले जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं. आपण काय म्हणतो, दुश्मनाचा दुश्मन आपला. ती दुश्मनी खरी असेल तर ना, ती फसवणारी असेल तर इथेही फसवणारी आहे. देवेंद्र फडणवीस कुठल्या पक्षाची, त्यांच्या पक्षाचं नाव काय, देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचं नाव काय, राजकीय पक्षाचं नाव काय, बोला. भारतीय जनता पक्षाने जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या मागणीला पाठिंबा दिलाय की विरोध दिलाय? काहीच नाही. पाठिंबा दिलाय की विरोध दिले? म्हणते पाठिंबा दिलाय, दुसरं कोण म्हणते
माझ्या माहितीप्रमाणे नरोबा कुंजोबा प्रमाणे गप बसलेले आहे. प्रिय एवढं मी तर समजतो की जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या भूमिकेला हा येत नाही म्हणजे हा पण नाही आणि ना पण नाही. म्हणून मी म्हणालो की ते असणारा नरोबा कुंजोबा आहे, तर इकडचे नाही तर तिकडचे नाही. पण जरांगे पाटील असणारा देवेंद्र फडणवीसला खालच्या भाषेमध्ये शिवाय देत असल्यामुळे विशीला असं वाटतंय की तो आपला नेता आहे, खराय की खोटं. हे फसवं राजकारण चाललंय हे आपण लक्षात घ्या. हे फसवण्याचा भाग चाललाय त्या ठिकाणी. तू मला शिव्या घाल, मी काहीच करत नाही, मी इतरांना फसवत बसतो, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण नाही, तर ही एक नौटंकी असं मी त्या ठिकाणी म्हणतो की यांनी याला शिव्या घालायचा आणि यांनी ओबीसीला येऊन सांगायचं बघा आम्हाला किती शिव्या घालतोय, तो कुठल्या भाषेमध्ये काढतोय, तो असणारा कमरे खालची भाषा वापरतोय, ते काही शोधतं का त्याला. आणि सोबत नसेल तर आतमध्ये टाकून दे, तो गृहमंत्री पण तो गृहमंत्री असताना तर आतमध्ये टाकणार नाही. त्याला माहिती आहे की जोपर्यंत हा आपल्याला शिव्या देता येईल तोपर्यंत ओबीसीला आपल्याला फसवता येईल अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना, आणि म्हणून आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की आपला लढा हा आपल्याला लढावा लागेल. जे राजकीय पक्ष लढायला येतील त्यांना आपण सहकार्य करू, पण ते सहकार्य केव्हा करू की तेव्हा 50% आरक्षणाची जागा 50% ओबीसीला उमेदवारी देतील त्याच वेळेस, अन्यथा आपण त्या ठिकाणी द्यायचं नाही की झुंजाट आपण त्या ठिकाणी बांधली. आता हे धोक्यात कसं आलेलं की आरक्षण प्रताप सिंगाबरोबर आम्ही पण होतो, तेव्हा असताना हे संविधानिक आरक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला. आणि मग काँग्रेस आणि बीजेपी हे दोन पक्ष होते. घटनामध्ये दुरुस्त करायचं असेल तर मताची गरज असते, आणि म्हणून आम्ही या दोन्ही पक्षांकडे गेलो. अरे बाबा तसे एससीचं आरक्षण आहे, ओबीसीचं आरक्षण आहे, ते घटनात्मक आहे. एससी ट्रायबलचं आरक्षण घटनात्मक आहे, तशा रीतीने ओबीसीचं सुद्धा आरक्षण हे घटनात्मक आपण केली पाहिजे, एक दुरुस्ती करण्याची गरज. या दोघांचं म्हणणं काय आलं, आमचं काही घेणं देणं नाही, आम्ही तुमच्या बाजूने मतदान करणार. आता घटना दुरुस्ती मार्फत संविधानिक होणार नसेल तर आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे, आणि मग तो कसा पाळला पाहिजे हा त्याच्यातला प्रश्न. त्या ठिकाणी मग असं ठरलं की आपल्या देशी GR या पद्धतीने असताना आरक्षणाचं घोषणा करायची, ती त्या पद्धतीने झाली. कोर्टामध्ये गेली, कोर्टाने सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनात्मक आहे आणि म्हणून त्यांनी त्याला होय म्हणलं. पण जी पद्धत अवलंबली होती ती पद्धत कोर्टाचा विषय नव्हती, पण आता ते केल्या जात आहे. आता ते केल्या जात हे लक्षात घ्या. ही पद्धतच चुकीची होती आणि म्हणून आवाज उठवला जातो. कक्षेच्या बाहेर आणायचं असेल तर हे जे शरद पवारांचं वक्तव्य आहे 225 हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घ्या. शरद पवारांचं जे वक्तव्य आहे 225 हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओबीसीची मागणी काय आहे की आमची जात गणना झाली. ओबीसीची मागणी काय आहे की आमची जात गणना झाली पाहिजे. त्याला धरून उद्या खेळ होणार हे लक्षात घ्या. त्यालाच धरून उद्या खेळ होणार. विधानसभेच्या निवडणुका झाल्या
आणि शरद पवार जसं म्हणतात 225 त्यांचे आले तर पहिल्याच महिन्यामध्ये अधिवेशन घेतल्या जाईल आणि त्या अधिवेशनामध्ये घोषणा केल्या जाईल की ओबीसीची मागणी जी आहे जात काढण्याची ती शासनाने मान्य केली पण त्याच्याच बरोबर अजून एक ठराव केला जाईल आणि तो म्हणजे जात गणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामधलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण याला स्थगिती देण्यात आलेली आहे. रद्द करण्यात आलेली नाही, स्थगिती देण्यात आलेली आहे. सभागृहामधलं कामकाज सुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. जुनी जाणती मंडळी असेल त्यांच्या लक्षात असेल सुबीर सोरेन नावाचा असणारा नंतर असणारा झारखंडचे मुख्यमंत्री झाले ते सभागृहाबरोबर आमच्या बरोबर सदस्य होते. नरसिंहरावचं सरकार अडचणीचं आलं. नरसिंहरावने त्यांना असणारा किती दिले माहीत नाही पण 30 लाख त्यांनी उचलले आणि बँकेत देऊन टाकला. किती मिळाले आम्हाला माहित नाही पण 30 लाख उचलले आणि बँकेमध्ये टाकले. बँकेमध्ये टाकल्यानंतर त्याच शेकू सोडून आम्ही विचारलं अरे ही बँकेत का टाकल्या तो म्हटला त्यांनी दिली आणि टाकली. म्हटलं पुरावा झाला ना तो कोणाला करायचंय निवडणूक झाली तर पुन्हा निवडून येईन मी आणतो खरंच निवडून येणार होता त्याच्याबद्दल काही डुबत नव्हतं. कोर्टात गेलं कोर्टाने सीबीआयला अपॉइंट केली. सीबीआयने चौकशी केली आणि सीबीआयने चौकशी करून सांगितलं की याच्या बँकेने पैसे गेले हेही बरोबर आहे. यांनी मत ज्या पद्धतीने द्यायचं होतं त्या पद्धतीने दिलं. या सगळ्या गोष्टी खऱ्या. कोर्टाने म्हटलं यांनी भ्रष्टाचार केला तर केला पण कोर्ट म्हटलं आमच्या असणारे हात बांधलेले हा भ्रष्टाचारी आहे आम्ही असणारं घोषित करू शकतो. सभागृहातलं जे कामकाज आहे हे सभागृहातलं कामकाज संविधानाने सांगितलंय की कोर्टामध्ये आणल्या जाणार नाही आणि कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही. कोर्टामध्ये आणल्या जाणार नाही आणि कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही. कोर्ट म्हटलं भ्रष्टाचार झालाय पण आमच्या हात बांधले असल्यामुळे आम्ही काहीच निर्णय देत नाही अशी असणारी परिस्थिती. मी उदाहरण दिलं याच्यासाठी की उद्या शरद पवार जसं म्हणतात 225 आले आणि येणाऱ्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांनी ठराव मंजूर केला की जात गणना आम्ही असताना मान्य केली आणि जात गणना होत नाही तोपर्यंत शिक्षणाचं आणि नोकरीतलं आरक्षण हे थांबलेलं आहे, स्थगिती दिलेली आहे. तुम्ही कुठेच जाऊ शकता. ओबीसी हा कुठेच जाऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही असताना ओबीसी समोर एक टार्गेट ठेवलं की किमान 100 आमदार तुम्ही आणल्याशिवाय हे आरक्षण आता वाचणार नाही हे लक्षात घ्या. 100 आमदार आणल्याशिवाय तुमचं इलेक्शन आरक्षण वाचणार. आज धनगर म्हणून एकत्र येते, माळी म्हणून एकत्र येते, कुंभार म्हणून एकत्र येते, नाभिक म्हणून एकत्र येतो. वेगवेगळे सभा आपल्या नावाने एकत्र येतात तर लाखोची ताकद दाखवतो. ही वस्तुस्थिती आहे ती आपण समाजाची ताकद दाखवता हे लक्षात घ्या. आपण जे आहे ते समाजाची ताकद दाखवता हे आपण लक्षात घ्या. आपण असलेल्या समाजाची ताकद दाखवतो हे लक्षात घ्या. ही सामाजिक ओळख आपली झाली. ही सामाजिक ओळख राजकीय ओळख नाही एवढं आपण लक्षात घ्या. राजकीय ओळख करण्यासाठी ओबीसीचे अधिवेशन ज्यावेळेस होतात त्यावेळेस एवढी लोक सुद्धा जमत नाही अशी परिस्थिती आहे. एवढी लोक सुद्धा जमत नाही आणि तिथेच ओबीसीच्या चळवळी मार खातात हे आपण लक्षात घ्या. सामाजिक ओळख वेगळी आणि राजकीय ओळख वेगळी.
आरक्षण आता वाचवायचं असेल तर राजकीय ओळख निर्माण करणं हे असणारं महत्वाचं आहे. आणि ओबीसी म्हणून आपलं राजकारण सुरुवात झालं पाहिजे हे लक्षात. हा यात्रेचा जो उद्देश आहे तो उद्देश हाच आहे की समाजामध्ये जे विध्वंसवाद लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आजच किंवा कालच शरद पवारांनी एक वक्तव्य केलं, नामांतराच्या संदर्भातलं वक्तव्य केलं. सगळ्या तमाम आंबेडकरवाद्यांना सांगतो, आंबेडकरवाद्यांना सांगतो, कुणीही मोठे मानू नका, कुणीही शरद पवारांचे निषेध करू नका. त्यांना जी आग लागलेली आहे त्याच्यामध्ये माती टाकून पाणी टाकून विझवायची नाहीये. तर शरद पवारांना तेल टाकायचंय, पेट्रोल टाकायचंय, डिझेल टाकायचंय आणि तो भडका करायचा. तो भडका करायचा. आम्हाला तो होऊन किती वर्ष झाली कोणाला माहिती आहे का? नाही. आणि आपलं नामांतर वाईट झालं. नामांतर झालं ते वाईट झालं म्हणजे काय? फुले शाहू आंबेडकरवादी नामांतरवादी जे होते त्यांनी जिंदाबाद मुर्दाबाद केला पाहिजे आणि पुन्हा दंगली झाल्या पाहिजे. तेल टाकायचं काम नाही तर काही पेट्रोल टाकायचं काम नाही, डिझेल टाकायचं काम नाही आणि मग कोणी नाही हे करू नका. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की अशा नेत्यांपासून आपण असं सावध त्या ठिकाणी राहिलं. आणि म्हणून ओबीसीचा राजकीय चेहरा उभा राहावा हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. ही यात्रेचे सांगती जी आहे ती आम्ही 7 ऑगस्टला करतो. 7 ऑगस्टचं महत्व कोणाला माहिती आहे का? ज्याच्यासाठी आपण लढतो, आरक्षणासाठी लढतो. विश्वनाथ प्रताप सिंगाने 7 ऑगस्टला ओबीसीच्या आरक्षणाची घोषणा केली हे लक्षात घ्या. त्या दिवसाच्या स्मरणार्थ औरंगाबादला या यात्रेची सांगता करण्यात आलेली आहे. तिकडनं औरंगाबाद किती लांब आहे? बीड किती किलोमीटर? 110. बीड ते औरंगाबाद 120. 2.25 किलोमीटरच्या आतमध्ये सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येतं. आता एक्सप्रेस झाली. पूर्वीसारखे एसटी सारखे मार्ग राहिलेला नाही. तमाम ओबीसी समाजाच्या बांधवांना माझं असणारं आव्हान आहे की हा लढा आपला लढा. आरक्षण हे आपल्याला वाचवा. आपल्या घरातल्या मुलाबाळांचं असणारं डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, अधिकारी होणं, सत्ताधारी होणं, आर्थिक परिस्थिती बदलणं, ही जी संधी मिळालेली आहे ही संधी घालवायची नाहीये. या संधीला कोणालाही थांबू द्यायचं नाहीये. आणि म्हणून आमची एक सूट ओबीसीची असणारी राजकीय शक्ती, ओबीसीचा राजकीय चेहरा हा 7 ऑगस्टला औरंगाबादला दिसला पाहिजे. तो आपण लाखोच्या संख्येने दाखला, नुसत्या हजारोच्या संख्येने नाही, नुसत्या हजारोच्या संख्येने नाही. त्या दिवसात जेवढी महत्वाची कामं असेल ती अगोदर करून द्या. 6, 7, 8 मोकळे ठेवा आणि 7 तारखेला औरंगाबादला सगळ्यांनी पोचा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो. आपली असणारी रजा घेतो. धन्यवाद साहेब. आपण